त्यानंतर या घडीला आणखी एक महत्त्वाची बातमी येते। समोर येणाऱ्या निकालांवरून भाजपने 118 जागांवरती आपला ताबा आतापर्यंत मिळवलाय, तर दुसरीकडे पक्षफुटीनंतरही शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अच्छे दिन आलेले आहेत। तुलनेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा मात्र जर हे दोन्ही पक्ष एकत्र असते तर मात्र निकाल काही वेगळा असता, पण तरी देखील भाजपला फाईट देण्यामध्ये संयुक्त शिवसेना आणि संयुक्त राष्ट्रवादी पुरेशा ठरल्या असत्या का? तर नाही, कारण दोन्ही शिवसेनेचे आकडे मिळवले तरी देखील ते फक्त 67 इतकेच होत आहे, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर का एकसंध असते तरी देखील त्यांच्या विजयी उमेदवारांची संख्या ही 47 इतकीच झाली असती आणि आता फार फार तर 5 ते 10 उमेदवार जास्त निवडून आले असते, तरी देखील भाजपने गाठलेली 100 पार करणं दोन्ही पक्षांना देखील शक्य झालं नसतं। असंच काहीसं हे निकाल देखील यावेळेला सांगतात। तर संपूर्ण दिवसभरातील एकंदरीत निकालांचं आपण अनालिसिस करण्याचा यावेळेला प्रयत्न केलेला होता आणि एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरती जरी असल्या तरी देखील याचे दूरगामी परिणाम येत्या काळातील महापालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील। बरं, महापालिका निवडणुकांचं बिगुल देखील वाजलेलं आहे। प्रत्येक राजकीय पक्ष हा त्या दृष्टीने तयारी करताना दिसून येतोय। मात्र महापालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार आणि त्याचे देखील अचूक सगळे अंदाज आणि महापालिका निवडणुकांची तयारी ही आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम देखील तशाच प्रकारे सज्ज झालेली आहे आणि निवडणुकांची ही रणधुमाळी अशाच प्रकारे महापालिकांपर्यंत देखील चालणार आहे, एवढं नक्की। तर दिवसभरातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या ठिकाणी महायुतीने महाविजय प्राप्त केलेला आहे आणि महायुतीच्या महाविजयाचा आणि महाविकास आघाडीच्या पराभवाचा अगदी थोडक्यात अंदाज त्यांच्या ज्येष्ठ नेते मंडळींकडून करून घेण्याचा हा आमचा प्रयत्न होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।